आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व इयत्ता 11वीला ऑनलाईन प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यात इयत्ता 11वीचे प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। यासाठी अधिकृत पोर्टल हे तयार करण्यात आले आहे। MahaFYJCAdmissions.in या पोर्टलवर विद्यार्थी स्वतः घरी बसून इयत्ता 11वीचे ऑनलाईन प्रवेश फॉर्म हे भरू शकणार आहे। विद्यार्थ्यांनी हा 11वीचा ऑनलाईन प्रवेश फॉर्म जर भरला नाही तर त्या विद्यार्थ्याला इयत्ता 11वीला ॲडमिशन मिळणार नाही। सो त्या विद्यार्थ्याने इयत्ता 11वीचा प्रवेश फॉर्म कसा भरावा या संदर्भात आजच्या व्हिडिओमधून आपण स्टेप बाय स्टेप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। प्रथमतः विद्यार्थ्याने त्या ठिकाणी त्या पोर्टलवर नोंदणी कशी करावी। नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या ठिकाणी मिळालेला ID आणि पासवर्ड याचा वापर करून लॉग इन करून फॉर्म कसा भरावा या स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी महत्त्वाची माहिती प्रात्यक्षिक पाहूया। यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका जेणेकरून फॉर्म भरताना आपली चूक होणार नाही। त्याचप्रमाणे या MahaFYJCAdmissions.in या डॅशबोर्डची देखील आपल्याला या ठिकाणी थोडक्यात ओळख करून घ्यायची आहे। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। आपण आपल्या मोबाईल अथवा लॅपटॉपवर गुगलवर MahaFYJCAdmission.in ही वेबसाईट सर्च करायची आहे। सदर वेबसाईटची लिंक याच व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, त्यावर जाऊन देखील आपण आपला प्रवेश फॉर्म भरू शकता। लिंक ओपन केल्यानंतर आपल्या समोर स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट ही पहिलीच वेबसाईट दिसते, यावर आपण क्लिक करणार आहोत। यावर क्लिक केल्यानंतर एक अधिकृत या ठिकाणी हे एक पोर्टल आपल्याला आलेलं दिसेल। या डॅशबोर्डवर सुरुवातीला सूचना दिलेली आहे, ही वाचून घ्यायची आहे। लक्षात घ्या, आपण जर 19 मे आणि 20 मे या 2 दिवशी हा फॉर्म भरत असाल तर हा प्रॅक्टिस सेशन म्हणूनच ग्राह्य धरला जाणार आहे। याचा अर्थ असा की आपण रजिस्ट्रेशन करून पुन्हा लॉग इन करून जो फॉर्म भरणार आहे हा 20 तारखेला रात्री 12 वाजता हा पूर्णतः या ठिकाणी काढून घेतला जाणार आहे। थोडक्यात हे प्रॅक्टिस सेशन म्हणून मुलांनी फॉर्म कसा भरावा, विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा फिलअप करावा, नोंदणी कशी करावी हे प्रॅक्टिस व्हावी यासाठी 19 आणि 20 हे 2 दिवस देण्यात आले आहेत। आणि 21 मे सकाळी 11 ते 28 मे 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी आपला फॉर्म भरण्यास सुरुवात करायची आहे। 21 तारखेनंतर सकाळी 11 वाजेनंतर जो काही आपण या ठिकाणी विद्यार्थी नोंदणी करून फॉर्म भरणार आहात हीच नोंदणी या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहे। चला तर आता या ठिकाणी महत्त्वाचे जे काही आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे उजव्या बाजूला स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन हे 2 टॅब आपल्याला दिसतील। पहिलं काम करायचं असतं ते म्हणजे विद्यार्थ्यांची नोंदणी स्टुडंट रजिस्ट्रेशन, आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला जो ID आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून या टॅबला लॉग इन करून घ्यायचं आहे आणि लॉग इन करून आपल्याला फॉर्म भरायचा आहे। आपण फॉर्म भरायला डायरेक्ट जाऊ शकत नाही, यासाठी पहिलं काम तुम्हाला करायचं आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन। या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा एक नव्याने डॅशबोर्ड एक छोटासा फॉर्म ओपन होणार आहे। या फॉर्मला आपल्याला भरून घ्यायचं आहे। जी काही माहिती या ठिकाणी विचारली आहे ही व्यवस्थित वाचून घ्या, समजून घ्या आणि या ठिकाणी दिलेली माहिती पूर्णतः भरा। चला तर पहिला मुद्दा काय आहे ते आपण समजून घेऊया। या ठिकाणी आपण काय करत आहोत तर स्टुडंट रजिस्ट्रेशन करत आहोत, म्हणजे विद्यार्थ्यांची पहिला नोंदणी करावी लागणार आहे। ही नोंदणी आपण या ठिकाणी करून घेत आहोत। पहिला मुद्दा आहे ॲप्लिकंट 10th स्कूल एरिया, म्हणजे जो विद्यार्थी आहे 10वीचा हा कुठला आहे, महाराष्ट्रातला असेल तर विथिन महाराष्ट्र स्टेट आणि अदर स्टेट मधला असेल तर आउटसाइड महाराष्ट्र स्टेट हा टॅब निवडायचा आहे। आता महाराष्ट्रात मध्ये त्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीचं शिक्षण घेतलं असेल तर हा पहिलाच टॅब आपल्याला निवडावा लागेल। त्यानंतर आहे ॲप्लिकंट स्टेटस, जो विद्यार्थी आहे हा फ्रेशर आहे का। फ्रेशर म्हणजे आत्ताच नुकताच 2025 मध्ये ही जी काही एक्झाम झाली बोर्डाची त्यात जर पास झाला असेल तर आपण फ्रेशर हा टॅब निवडणार आहोत। जर तो 2024च्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये नापास झाला असेल आणि तो रिपीटर असेल तर रिपीटर हा टॅब निवडणार आहोत। आणि 2024 पूर्वी जर तो पास झाला असेल तर आपण त्यासाठी प्रिव्हियसली पास हा टॅब निवडणार आहोत। जर फ्रेशर असाल आत्ताच नुकताच या बोर्डाच्या एक्झाम मध्ये आपण पास झाला असेल तर फ्रेशर हा टॅब आपल्याला निवडायचा आहे। मी एक सॅम्पल म्हणून या ठिकाणी निवडतो, आपल्याला जो टॅब लागू होईल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आहे 10th स्टँडर्ड और इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन बोर्ड, तुमचं 10वीचं बोर्ड कुठलं होतं। SSC बोर्ड आहे तर याला क्लिक करायचं आहे, CBSE असेल तर या टॅबला क्लिक करायचं आहे। असे 7 बोर्ड टाईप या ठिकाणी दिलेले आहे। जो आपला बोर्ड असेल या ठिकाणी त्या बोर्डला आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। जसं की मी या ठिकाणी आपलं SSC आहे, महाराष्ट्र स्टेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, सो मी या टॅबला क्लिक करतो। यानंतर त्याखाली आल्यानंतर या ठिकाणी 10th स्टँडर्ड और इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन डिटेल्स, आता आपल्याला या ठिकाणी जो विद्यार्थी आहे 10वीला होता
त्या विद्यार्थ्याचा सीट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी सीट नंबर त्याचं हॉल तिकीट आहे त्यावर सीट नंबर टाकल्यानंतर त्याच्याच खाली आईचं नाव दिलं गेलं आहे. आईच्या नावाची स्पेलिंग ही या ठिकाणी योग्य रीतीने टाकायची आहे. या दोन्ही गोष्टी या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय नंबर, आता मी यावर क्लिक करेल तर इथे ऍक्टिव्ह झालेला नाही कारण मी हे दोन गोष्टी भरलेल्या नाहीत. म्हणून सीट नंबर आधी भरून घ्या, त्यानंतर मदर नेम टाका. हे दोन गोष्टी या ठिकाणी टाकल्यानंतर व्हेरीफाय नंबर हा टॅब आपल्याला ऍक्टिव्ह झालेला दिसेल. बघा मी या ठिकाणी सीट नंबर आणि मदर नेम टाकलं तर या ठिकाणी व्हेरीफाय नंबर हा टॅब लगेच ऍक्टिव्ह झालेला दिसतो, म्हणजे बोल्ड झालेला दिसतो. ही पुढची माहिती भरण्याच्या आधी या दोन गोष्टी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय नंबर या टॅबला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय युअर एसएससी डिटेल्स, म्हणजे ज्या मुलाचा सीट नंबर टाकल्यानंतर त्याचे डिटेल्स आपल्याला दिसते ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या यस करेक्ट या टॅबला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा आधी रेड टॅब दिसत होता, आता या ठिकाणी व्हेरीफाय नंबर या टॅबवर आता आपण जर गेलो तर या ठिकाणी हिरव्या पट्टीमध्ये आपल्याला हा टॅब आलेला दिसतो. पुन्हा मी या ठिकाणी यस करेक्ट करतो. पहा अशा पद्धतीने हे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला रेडमध्ये दिसेल, व्हेरीफाय सक्सेसफुली झालं तर तुम्हाला ग्रीनमध्येही हा टॅब आलेला दिसणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मंथ ऑफ एक्झामिनेशन, तुमचं मंथ एक्झामिनेशन कुठलं होतं ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याखाली इयर ऑफ एक्झामिनेशन हे 2025 हे इनबिल्ड आलेलं दिसेल. आणखी त्यापुढे पाहिलं तर नेम ऑफ द ॲप्लिकंट, आपण जेव्हा सीट नंबर टाकून आणि आईचं नाव टाकून या ठिकाणी व्हेरीफाय करतो त्यानंतर या ठिकाणी इयर ऑफ एक्झामिनेशन आणि त्या विद्यार्थ्याचं नाव हे या ठिकाणी इनबिल्ड आलेलं दिसते. यामध्ये तुम्ही कोणताही बदल करू शकणार नाहीत. त्याखाली आल्यानंतर ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल्स, आता कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये दोन्ही गोष्टी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हे योग्य पद्धतीने योग्य रीतीने टाका. यात चूक होऊ नये कारण तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवरच यापुढील कॉन्टॅक्ट, त्याचप्रमाणे महत्त्वाचे पासवर्ड, आयडी अथवा अन्य काही महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून आपला जो काही ईमेल आयडी आहे हा ईमेल आयडी व्यवस्थित या ठिकाणी टाका. त्याखाली मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. यानंतर पुढील महत्त्वाचं माहिती आहे सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स. बघा या ठिकाणी ज्या ज्या टॅबच्या समोर रेडमध्ये स्टार केलेलं दिसते हे टॅब तुम्हाला कंपल्सरी भरावेच लागतील, त्याशिवाय या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन हे पूर्ण होणार नाही. म्हणून जे रेड कलरमध्ये हे स्टार तुम्हाला दिसतात ही कंपल्सरी माहिती तुम्हाला सगळीकडे भरायचीच आहे. आता सिक्युरिटी क्वेश्चन म्हणजे काय, तर या टॅबला जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा या ठिकाणी तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. या 5 प्रश्नांवर आधारित तुम्हाला एका शब्दामध्ये उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे सिक्युरिटी क्वेश्चन आन्सरमध्ये. पण तुम्ही प्रश्न कुठला निवडतात तो आधी निवडून घ्यायचा आहे. जसं की व्हॉट इज द नेम ऑफ युअर ग्रँडफादर, तुमच्या आजोबांचं नाव काय आहे, ते आजोबांचं नाव तुम्हाला जर मी हे सिलेक्ट केलं तर या ठिकाणी आन्सरमध्ये तुमच्या फक्त आजोबांचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर हु इज युअर बेस्ट फ्रेंड, तुमचा मित्र जो असेल, बेस्ट फ्रेंड असेल त्या मित्राचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी पुढचं आहे विच युअर फेवरेट गेम, विच इज युअर फेवरेट मूव्ही अँड फेवरेट टीचर. जो योग्य पर्याय तुम्हाला वाटतो, प्रश्न वाटतो त्या प्रश्नाला क्लिक करा. त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे. जसं की मी या ठिकाणी एक शॉर्टमध्ये हु इज युअर फेवरेट टीचर्स असं या ठिकाणी एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे. त्यानंतर पासवर्ड डिटेल्स या टॅबमध्ये यायचं आहे. आता पासवर्ड आणि पुढे कन्फर्म पासवर्ड हे दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्या या ठिकाणी लिहिताना टाकताना आपण एका ठिकाणी त्याची नोंद करून ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला विस्मरण होणार नाही. आता पासवर्ड हा स्ट्रॉंग असावा, खूप कठीणही असू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. आता या ठिकाणी मी पासवर्ड हे दोन्ही टाकून घेतो आणि त्याखाली एंटर कॅप्चा हा जो दिलेला कॅप्चा आहे हा कॅप्चा या ठिकाणी जसा आहे तसा या ठिकाणी मी एंटर करून घेणार आहे. हे सगळं केल्यानंतर आता जर पाहिलं तर या ठिकाणी कोपऱ्यात रजिस्टर या टॅबला क्लिक केलं तर आपल्याला काहीच दिसत नाहीये, कारण जोपर्यंत फॉर्म मधली सगळी माहिती तुमची भरून होत नाही तोपर्यंत हा टॅब ऍक्टिव्ह होणार नाही, दिसणार नाही. आता मी पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड त्यानंतर हा कॅप्चा टाकतो. त्यानंतर या ठिकाणी रजिस्टर हा टॅब आपल्याला ऍक्टिव्ह झालेला दिसतो. पुन्हा एकदा मी हा सर्व फॉर्म पाहून घेणार आहे, सगळी माहिती व्यवस्थितरित्या भरली आहे की नाही याची खात्री झाल्यानंतर आता खाली जर पाहिलं तर रजिस्टर हा टॅब ऍक्टिव्ह झालेला मला या ठिकाणी दिसतो. यानंतर मी रजिस्टर या टॅबवर या ठिकाणी क्लिक करणार आहे. बघा क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीने डिअर
आपलं नाव यू हॅव रजिस्टर सक्सेसफुली, म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे आणि आपला जो काही ऍप्लिकेशन फॉर्म नंबर आहे, आपला लॉग इन आयडी आहे, हा लॉग इन आयडी आपल्याला या ठिकाणी शो झालेला दिसेल. आपलं रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण झालं की आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे, आपला ईमेल आयडी टाकलेला आहे, यावर आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचं आणि आपला जो काही युजर नेम आणि पासवर्ड आहे याची माहिती आपल्याला त्या मेसेजवर आलेली दिसते. त्या ठिकाणी आपण जाऊन आपला आयडी आणि पासवर्ड चेक करून घ्यायचा आहे. तत्पूर्वी या ठिकाणी जी काही माहिती आहे याची प्रिंट आउट देखील आपण काढून घ्यायची आहे, म्हणून प्रिंटवर क्लिक करून याची प्रिंट आपल्यासमोर ठेवून द्यायची आहे. त्यानंतर मी प्रोसीड टू लॉग इन या टॅबवर क्लिक करणार आहे. आता मी आलेलो आहे या ठिकाणी लॉग इन या टॅबवर. लॉग इन या टॅबवर आलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला लॉग इन आयडी म्हणजे आपल्या मेसेजमध्ये जो आयडी दिसतो आहे ऍप्लिकेशन आयडी, हा आयडी या ठिकाणी टाकायचा आणि आपण फॉर्म भरताना सगळ्यात शेवटी जो पासवर्ड तयार केला हा पासवर्ड या ठिकाणी टाकून आपल्याला दिलेला हा कॅप्चा या ठिकाणी एंटर करायचा आहे. आणि त्यानंतर त्याआधी बाजूला काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत, या आपण पाहू शकतो. प्लीज एंटर युअर लॉग इन आयडी अँड पासवर्ड, हे आपण या ठिकाणी टाकणारच आहोत. डो नॉट डिस्क्लोज ऑर शेअर युअर पासवर्ड विथ एनीवन, आपला पासवर्ड आणि आयडी हा कोणालाही शेअर करू नका. ओनली ऑथराइज युजर्स आर अलो टू प्रोसीड, आपण नोंदणी केलेली आहे म्हणूनच आपण या ठिकाणी लॉग इन सहज करू शकणार आहोत. आणि युअर आयपी ॲड्रेस विल बी कॅप्चर फॉर सिक्युरिटी पर्पज, लक्षात घ्या हे काम करत असताना याचा आयपी ॲड्रेस हा जनरेट होत असतो, हा ॲड्रेस त्यांच्याकडे असतो, म्हणून चुकीचं काही पद्धतीने होणार नाही याची आपण खात्री केली पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. यानंतर मी लॉग इन या टॅबवर क्लिक करतो. आपण या ठिकाणी प्रोसीड टू लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथे येऊ शकता किंवा पुन्हा एकदा होमवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशनचं काम आपलं पूर्ण झालं. आता बाजूला जो लॉग इन दिसतो यावर आपण क्लिक करून आपला आयडी, पासवर्ड आणि त्याखाली दिलेला हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. आणि त्याखाली असलेल्या लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे महत्त्वाचा एक डॅशबोर्ड ओपन होईल. वेलकम टू स्टँडर्ड 11th सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस 2025-26. या ठिकाणी आपण उजव्या कोपऱ्यात पाहू शकतो त्या विद्यार्थ्याचं नाव, यावर जर क्लिक केलं तर आपण या ठिकाणून आपला पासवर्ड पुन्हा एकदा चेंज करू शकतो. आणि आपलं या डॅशबोर्डवर फॉर्म भरण्याचं काम झाल्यानंतर याच ठिकाणी येऊन आपल्याला लॉग आउट या टॅबला क्लिक करायचं आहे, जेणेकरून काम झाल्यानंतर आपण या ठिकाणाहून लॉग आउट होऊ शकतो. यानंतर डाव्या बाजूला या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 आणि हा दुसरा एक टॅब दिसतो. यातील सगळ्यात महत्त्वाचा हा पहिला टॅब आहे ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1. या टॅबला आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही सब टॅब ओपन आपल्याला झालेले दिसतील. यातील एक एक टॅब आपल्याला भरायचा आहे आणि सगळ्यात शेवटी लॉक ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबपर्यंत आपल्याला पोहोचून आपला फॉर्म हा लॉक करायचा आहे. हे कसं करायचं आता एक एक माहिती पाहूया. पहिले काम आपण केले विद्यार्थ्याची नोंदणी कशी करावी हे पाहिलं. आता फॉर्म कसा भरावा याकडे वळत आहोत. ऍप्लिकेशन फॉर्म टॅबवर क्लिक केल्यानंतर पहिला टॅब आपल्याला दिसतो रजिस्ट्रेशन डिटेल्स, या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये आपण जी पहिली सुरुवातीला माहिती भरली ही या ठिकाणी इनबिल्ड आपल्याला आलेली दिसेल. या ठिकाणी फक्त जो सीट नंबर आणि आईचं नाव आहे याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मी व्हेरीफाय नंबर या टॅबवर क्लिक करतो. यस करेक्ट या टॅबवर पुन्हा एकदा क्लिक करतो. बघा रेड टॅब होता, आता या ठिकाणी ग्रीन टॅब झालेला आपल्याला दिसेल. आणि त्यानंतर हे पहिलं काम रजिस्ट्रेशन डिटेल्सचं आपलं या ठिकाणी पूर्ण झालं, म्हणून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबला मी आता क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा डाटा अपडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीचा हा पहिला मेसेज आपल्याला या ठिकाणी आलेला दिसेल. याचा अर्थ असा की पहिला टॅब आहे रजिस्ट्रेशन डिटेल्स, हा या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. यानंतर पर्सनल डिटेल्स हा एक दुसरा टॅब आपल्याला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी आलेली सगळी माहिती ही इनबिल्ड असते, फक्त आपल्याला डेट ऑफ बर्थ हे नव्याने या ठिकाणी टाईप करावं लागेल, हे आपण टाकून घ्यायचं आहे. बाकी या ठिकाणी दिलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करू नये. आणि त्याखाली असलेल्या सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत. पुन्हा एकदा बघा ऍप्लिकंट पर्सनल डिटेल्स क्रिएटेड सक्सेसफुली, या ठिकाणी माहिती ही 2 नंबरची टॅब देखील व्यवस्थितरित्या भरून झाली. ऑटो आपण पुढे तिसऱ्या टॅबवर जातो, तो म्हणजे ऍड्रेस डिटेल्सवर. या ठिकाणी सगळा ऍड्रेस जो काय असेल तो ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे. आपल्या गावाचा शहराचा पिनकोड असेल तो या ठिकाणी टाका. स्टेट महाराष्ट्र, त्यानंतर आपला जो काही तालुका असेल, जिल्हा असेल, हा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल आपल्याला. बघा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तहसील, तालुका जो आहे हा तालुका आपल्याला टाईप करावा लागेल. जो तालुका तुमचा असेल हा टाईप करा आणि त्यामध्ये आपल्या गावाचं जे नाव असेल ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर खाली ऍप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये मोबाईल नंबर हा सुरुवातीला जो टाकला आहे तो येतोच. याला अल्टरनेट आपण दुसरा मोबाईल नंबर देखील या ठिकाणी टाकू शकतो. ईमेल आयडी देखील या ठिकाणी इनबिल्ड आलेली आपल्याला दिसेल. आणि सगळे माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर आपण
क्लिक करणार आहोत. सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पुन्हा एकदा ऍप्लिकंट ऍड्रेस डिटेल्स क्रिएटेड सक्सेसफुली. सो अशा पद्धतीने एक एक माहिती भरून आपण पुढे जात आहोत. ऍड्रेस डिटेल्स झाल्यानंतर कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. आता या ठिकाणी जे रिझर्वेशन कास्टच्या बाबतीत आहे इनबिल्ड या ठिकाणी आपल्याला माहिती आलेली दिसते. यामध्ये आपण बदल करू शकत नाही. आपल्याला वाटलं करायचं आहे तर या ठिकाणी आपण क्लिक करून आपणास जो बदल करायचा आहे तो या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी. आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट ऑथराईज आहे. यस कराल तर आपल्याला त्याची माहिती या ठिकाणी द्यावी लागेल. आपण जर नो कराल तर आपल्याला कोणतीही माहिती या ठिकाणी पुढे द्यायची आवश्यकता नाही. जर यस केलं तर आपल्याला त्याचा इश्यू केलेली डेट आणि पुढचं जे काही माहिती असेल ती या ठिकाणी आपल्याला जी विचारली जाईल ती एंटर करायची आहे. त्याखाली आल्यानंतर बघा अदर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. आता या ठिकाणी सगळी माहिती ही व्यवस्थित खात्रीपूर्वक वाचायची आणि त्याला यस असेल तर यस, नो असेल तर नो करायचं आहे. जसं की पहिला या ठिकाणी आहे डज ऍप्लिकंट बिलॉंग टू हँडिकॅप. हँडिकॅप असेल तर यस करा. पण यस केल्यानंतर आपल्याला याचे काही प्रूफ किंवा जी काही एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे याचं सर्टिफाईड असणं आवश्यक आहे. नो केलं तर आपल्याला कसलीही आवश्यकता नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे डज ऍप्लिकंट बिलॉंग टू अर्थक्वेक ऑर प्रोजेक्ट अफेक्टेड. जर भूकंपग्रस्त अथवा प्रकल्पग्रस्त विद्यार्थी असेल तर यस करा, नसेल तर नो करा. हॅज ऍप्लिकंट पॅरेंट बीन ट्रान्सफर टू ऑनलाईन प्रोसेस एरिया. ऑनलाईन ट्रान्सफर वगैरे असे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे बदली होऊन आले असतील तर या ठिकाणी यस करा अथवा नो करा. त्यानंतर पुढचं आहे वेदर ऍप्लिकंट ग्रँड पॅरेंट्स फ्रीडम फायटर्स. स्वातंत्र्य सैनिक असतील त्यांचे कोणी तर यस करा, नसतील तर नो करा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी माजी सैनिक वगैरे कोणी असतील तर यस करा, नसतील तर नो करा. डज ऍप्लिकंट बिलॉंग टू स्पोर्ट्स कॅटेगरी. क्रीडा क्षेत्रातील कोणी पालक असतील, अर्जदार असतील तर या ठिकाणी यस करा, नसतील तर नो करा. जर यस केलं तर पुढची माहिती आपल्याला द्यावी लागणार आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि पुढचा आणि शेवटचा जी हा जो टॅब आहे या ठिकाणी आपल्याला जर तो विद्यार्थी अनाथ असेल तर यस करा, नसेल तर या ठिकाणी आपल्याला नो हा टॅब घ्यायचा आहे. मायनॉरिटी कोटा ऍडमिशन. मायनॉरिटी मधून आपण जर असाल तर यस करा, नसेल तर नो करायचं आहे. आणि इन हाऊस कोटा ऍडमिशन. आपल्याला कोट्यातून ऍडमिशन घ्यायचं असेल त्या कॉलेजला डोनेशन देऊन घ्यायचं असेल तर यस करा, नसेल तर या ठिकाणी आपल्याला नो करायचं आहे. सो अशा पद्धतीने ही माहिती व्यवस्थित पाहून घ्या. यस असेल तर यस करा जो आपल्याला लागू असेल तो, आणि नसेल तर नो करा. आणि या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबला आपल्याला क्लिक करायचा. पुन्हा एकदा पाहू शकतो ऍप्लिकंट कॅटेगरी अँड अदर रिझर्वेशन क्रिएटेड सक्सेसफुली. अशा पद्धतीने सगळी माहिती या ठिकाणी स्टेप बाय स्टेप भरली जाते. आता पुढचा मुद्दा आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. क्वालिफिकेशन डिटेल्स ही ऑलरेडी आपल्या बोर्डाच्या सीट नंबरवरून आपण सीट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी ऑलरेडी जशी आहे तशीच माहिती इनबिल्ड आलेली दिसते. या ठिकाणी आपण कोणताही बदल करू शकत नाही. याला फक्त या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करून पुढे जायचं आहे. ऍप्लिकंट क्वालिफिकेशन क्रिएटेड सक्सेसफुली. सो अशा पद्धतीने आपल्याला फक्त या ठिकाणी कोणताही बदल करता येऊ शकत नाही. त्याला फक्त सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल्स. या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल्ससाठी आपल्याला काही नावं दिली जातील, त्यात सिलेक्शन करायचं आहे. ज्या आपले डॉक्युमेंट्स आहे हे व्हेरीफाय कुठल्या कॉलेजला करणं आवश्यक आहे. जे जवळचं कॉलेज आहे ते या ठिकाणी आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. यासाठी आता याच ठिकाणी नेक्स्ट या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर पहा अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. आता या ठिकाणी 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. प्रथम आहे 10th स्टँडर्ड मार्कशीट. या ठिकाणी चूज फाईल या टॅबवर जर मी क्लिक केलं इथे तर आपल्या लॅपटॉप अथवा पीसी मध्ये जे काही आपलं मार्कशीट असेल 10th स्टँडर्डचं ते या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. त्याला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ओपन या टॅबवर आपण जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी ही जे काही मार्कशीट आहे हे या ठिकाणी येणार आहे. थोडक्यात आपल्या मोबाईलमध्ये अथवा लॅपटॉपमध्ये आपल्याला 10वीचा मार्कशीटचा फोटो काढून ठेवावा लागेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटचा फोटो काढावा लागेल आणि कास्ट सर्टिफिकेटचा फोटो काढावा लागेल. या 3 गोष्टींचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये अथवा लॅपटॉपमध्ये असणं आवश्यक आहे. आणि चूज फाईलवर क्लिक करून या ठिकाणी ती फाईल जेव्हा येते, जसं की फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवतो, ही जी फाईल आहे ही या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर मी अपलोड या टॅबवर क्लिक करणार आहे आणि त्यानंतर माझं या ठिकाणी जे मी मार्कशीट निवडलंय ते अपलोड झालेलं दिसेल. आता या ठिकाणी बघू शकतो फाईल नेम या ठिकाणी आलेला आहे आणि आपण कुठली फाईल अपलोड केलेली आहे, एक्झॅक्टली कुठली इमेज अपलोड केली आहे हे या चिन्हावर क्लिक करून आपण पाहू शकतो. जर चुकीने 3 पैकी कुठलंही आपल्याकडे चुकीने अपलोड झालं असेल इमेज तर आपण डिलीट सुद्धा करू शकतो. डिलीट या टॅबवर क्लिक करून डिलीट करू शकतो आणि पुन्हा एकदा नव्याने याच टॅबवर जाऊन पुन्हा आपण नव्याने अपलोड करू शकतो. ह्या 3 गोष्टी अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण हे 3
डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला ऍक्शन मध्ये दिसतील. चुकीचं असेल तर डिलीट करून पुन्हा नव्याने चूज फाईलवर जाऊन अपलोड करू शकता. अन्यथा बरोबर असतील तीनही तर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत. यानंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स अपलोडेड म्हणजे आपण जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत हे अपलोड या ठिकाणी करण्याचं काम पूर्ण केलं आहे. पुढचा महत्त्वाचा टॅब येतोय पे ऍडमिशन प्रोसेसिंग. बघा या ठिकाणी आपल्याला 100 रुपये हे या ठिकाणी पे करायचे आहेत. आता हा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येतोय फॉर्मच्या. आपलं सगळं ऍप्लिकेशन नंबर दिसेल, आपलं नाव दिसेल, सीट नंबर दिसेल आणि आपली जी काही पेंडिंग फीज आहे ही फीज आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. यानंतर या ठिकाणी प्रोसीड टू पे ऍडमिशन प्रोसेसिंग फी या टॅबवर क्लिक करून आपल्याला आपले जे काही 100 रुपये आहे हे ऑनलाईन पेड करायचे आहेत. यासाठी प्रोसीड टू पे ऍडमिशन प्रोसेसिंग फी या टॅबवर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ट्रान्झॅक्शन आयडी, त्यानंतर आपलं नाव आणि किती रुपये हे पे करायचे ती माहिती दिसेल. त्यापुढे पे या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत. पेवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा पेमेंट सक्सेसफुली अशा पद्धतीचा हा एक मेसेज आपल्याला शो होणार आहे. पेमेंट करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन माहिती विचारली जाईल. मात्र ही माहिती आपल्याला जी काही माहिती त्या ठिकाणी विचारली जाईल त्याचा नंबर त्या ठिकाणी टाकून सगळं पेड झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा मेसेज शो होणार आहे पेमेंट सक्सेसफुली. आणि त्यानंतर डाउनलोड रिसिप्ट या टॅबवर क्लिक करून आपण या पेमेंट केल्याची रिसिप्ट ही डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट या टॅबवर मी क्लिक करतो. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा आणि पुढचा शेवटचा मुद्दा असतो लॉक ऍप्लिकेशन फॉर्म. आता ही जी माहिती आहे ही सगळी भरलेली आपण ही माहिती आहे ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते. पहा सगळी माहिती आपण जी भरली ही या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. आपण याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे म्हणून प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबवर क्लिक केलं तर आपल्या मोबाईल अथवा आपल्या लॅपटॉपमध्ये याची प्रिंटआउट देखील आपल्याला सेव्ह करता येऊ शकते आणि ती ऑफलाईन प्रिंट करून आपल्याजवळ त्याची फाईलला दप्तरी ठेवून द्यायची आहे. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रिंट करून घेण्याचं काम फॉर्म आहे हा करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा प्रिंट काढून झाल्यानंतर मी बॅक आलो आणि याखाली सगळ्यात शेवटी आपण जर पाहिलं बघा ही सगळी माहिती व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. जर बदल करायचा असेल तर आधी बदल करू शकतात, अन्यथा नसेल बदल तर सगळ्यात शेवटी यायचं आणि आय हिअर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट या चेक बॉक्समध्ये चेकमार्क करायचं आहे. बघा चेकमार्क मी केल्यानंतर या ठिकाणी एक टॅब नवीन आपल्याला दिसतो लॉक ऍप्लिकेशन फॉर्म. हा चेकमार्क काढला तर आपल्याला दिसत नाही म्हणून याला चेकमार्क करा, सूचना वाचून घ्या आणि लॉक ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत. यानंतर ऍप्लिकंट लॉक फॉर्म सक्सेसफुली. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपला जो फॉर्म भरण्याचं काम आहे या ठिकाणी सबमिट झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. पहिलं काम आपण विद्यार्थी नोंदणी कशी करावी, आयडी आणि पासवर्ड मिळवला आणि दुसरं काम केलं फॉर्म कसा भरावा. तर या मुद्द्यांचा आधार घेऊन फॉर्म भरत शेवटी आलो, 100 रुपीज पेज केले आणि सगळ्यात शेवटी लॉक ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी सगळ्यात शेवटी येऊन आपलं जे काही डाटा आहे हा चेक केला आणि या ठिकाणी चेकमार्क करून लॉक केलेला आहे. सो अशा पद्धतीने फॉर्म हा आपण इयत्ता 11वीचा प्रवेश फॉर्म अगदी सहज घर बसल्या भरू शकता. लक्षात घ्या ही माहिती 19 आणि 20 रोजी आपण जर ऑनलाईन भरत असाल तर ही माहिती 20 तारखेच्या रात्री 12 वाजता पूर्ण कोलॅप्स होणार आहे, निघून जाईल. आपल्याला नव्याने 21 तारखेला सकाळी 11 वाजेपासून तर 28 तारखेपर्यंत आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. तोच फॉर्म या ठिकाणी 11वी प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. सो अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वीचा प्रवेश फॉर्म कसा भरावा या संदर्भात दिलेली माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल. या पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला कॉलेज कशा पद्धतीने निवडावं, आपल्याला कशा पद्धतीने मेरिट लिस्ट पाहावी, आपला नंबर कुठे लागेल या सगळ्या गोष्टींची बेसिक माहिती ही नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये आपणास पाहण्यास मिळेल. मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल. चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.